अमरावती जिल्ह्यात स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने नवजात शिशु कक्षाला आग, आगीत 3 लहान बालकांचा होरपळून मृत्यू। अमरावती जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणी विरोधकांचा जोरदार हल्लाबोल। आमदार रोहित पवार आणि अंबादास दानवेंची सरकारवर सडकून टीका, तातडीने कारवाई करण्याची केली मागणी। नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरीन वायूची गळती, 40 जणांना श्वास घेण्यास त्रास। माझगावचा मोर्या बापाच्या मिरवणुकीवर अंडीफेक केल्याचा आरोप, पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी। राज्य मार्ग परिवहन महामंडळाला तब्बल 138 कोटींचा तोटा, केवळ जुलै महिन्यात 138.63 कोटींचा तोटा। 31 विभागांपैकी फक्त 3 विभाग नफ्यात तर 28 विभाग तोट्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर आज महायुतीची डिनर डिप्लोमॅसी। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली महायुतीची आज संध्याकाळी समन्वय बैठकीसह स्नेहभोजन। अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावे, सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी। रस्ते आणि उद्यानांसाठी वन जमिनींचे हस्तांतरण ही एक फसवणूक, वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप, मात्र ठाणेकरांवर कोट्यावधींच्या टीडीआरचा भार। ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? डी दयाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाहीचे सवाल। प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक, कोट्यावधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार, लोकशाही मराठीने बातमी दाखवूनही अधिकाऱ्यांवर अद्याप ही कारवाई का नाही? सवाल उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।